भारत माता की वंदे. त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. भिवंडी ग्रामीणचे आमदार सन्माननीय आदरणीय शांतारामजी मोरे साहेबांना विनंती असेल की आपण मैदानात जायचं आहे. आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. धन्यवाद. आई गावदेवी साखरोली ए विपक्षात अडगळपाडा या दोन्ही टीमच्या माध्यमातून इथे टॉस केला जातो. तर आपण पाहतोय भिवंडी ग्रामीणचे आदरणीय माननीय शांतारामजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. नाण्याची पहिली बाजू सदस्य चषक तर नाण्याची दुसरी बाजू उपसरपंच. आई गावदेवी साखरोली ए टीमच्या माध्यमातून कॉल दिला जातोय. उपसरपंच असा कॉल नाण्याची बाजू मात्र अडगापाडा टीमच्या माध्यमातून लागली. एकंदरीत फायनलचा सामना आहे. समोरचा संघ पाहिला तर चांगल्या पद्धतीने क्रिकेट आतापर्यंत खेळता आलाय. टॉस जिंकून या फायनलच्या मॅचमध्ये काय निर्णय असेल? फिल्डिंग क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या टीमला किती धावांचा रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 30+. आणि बॅटिंग करत असताना कोणाकोण अपेक्षा असतील या फायनल मॅचमध्ये? चेतन, अक्षय, मी. धन्यवाद. आई गावदेवी साखरोली टीमचा कॅप्टन टॉस हारलाय. बॅटिंग करायचे कितीचं टार्गेट मनामध्ये सेट केलंय? 35 ते 40 धावांचा. आणि कोणाकडून अपेक्षा असतील कुठेतरी अडगळपाडा टीमच्या समोर अटॅकिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल? आम्ही पण चांगला प्रयत्न देण्याचा प्रयत्न करू. जगदीश आहे, तुषार आहे, आकाश आहे. दोन्ही टीमला देऊया खूप शुभेच्छा. इथं मात्र विनंती करतोय साहेबांना आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. 4-4 हा सामना 4 षटकांचा असेल. सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. धन्यवाद. तर टॉस जिंकलाय अडगापाडा टीमने. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मेगा फायनल आपण पाहतोय सदस्य चषक 2024 मधील. चला प्रेक्षकांनी मैदान खाली करायचंय. अडगापाडा टीम आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचंय. आई गावदेवी साखरोली ए टीम आपण मैदानात सलामीचे आघाडीचे बॅटर लगेच पाठवून द्यायचे. उपस्थित मान्यवरांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहताय व्यासपीठावर भिवंडी ग्रामीणचे आमदार आदरणीय सन्माननीय शांतारामजी मोरे साहेबांना आपण पाहू शकता. त्यांच्या समवेत अनेक मान्यवर जोडले गेलेत व्यासपीठावर. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. सांगा फक्त मागूनच करतो. चला सलामीचे बॅटर्स मैदानात पाठवायचे. 4 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. मेगा फायनल आपण पाहतोय. रविवारचा धमाका आता मात्र फायनल मॅच मध्ये येऊन ठेपलाय. फ्री एंट्रीचा हा खेळ आपण आजच्या दिवसामध्ये पाहिला. 14 संघांनी
या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. 40+चे 4 संघ आणि 10 संघ आपण रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये हे 2 संघ उभे ठाकलेत एकामेकासमोर फायनल मॅचमध्ये. अडगापाडा विपक्षात आई गावदेवी साक्रोली ए टीम चे सलामीचे आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चला चेंडूची पूर्तता मैदानात करायची. मैदानात चेंडूची पूर्तता करायची आणि जी म्युझिकल ग्रुप आहे त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं. प्रकाश सर आणि त्यांच्या सोबत आपण पाहतोय परशुरामजी रावते सर यांना सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. विनीत भोईर यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर या. तर सलामीचे बॅटर्स मैदानात दाखल झालेत. च्या पद्धतीने पाहिलं तर मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेची. चला मॅचला सुरुवात करायची. गोलंदाजी ट्रॅकवर दीपक अडगाला आपण पाहत आहे. सलामीचे आघाडीचे बॅटर स्ट्राईक एंडला आकाश पाटील तर नॉन स्ट्राईक एंडला तुषार भोईर. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बल हवं. दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं. पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशासारखी कला हवी आणि साम्राज्य निर्माण करायचं असेल तर शिवबासारखा काळी जब. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. फायनल मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू यावेळेस ढकलला गेला ऑफ स्टंपचा बाहेरचा चेंडू. चेंडू निघून चालला पॉइंट क्षेत्रामध्ये. त्या दरम्यान 2 धावा इथं मात्र फलकावर जोडल्या जात आहेत. 2 धाव्याने आघात झालाय फलकाला. 2 धावा जोडत असताना आपण आकाश पाटीलला मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय कॅमेरा एंडच्या माध्यमातून. आकाश पाटीलने जर 3 चेंडूवर 3 षटकार खेचले तर रितेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज. यावेळेस अलोंता कार्पेट स्ट्रोक खेळला गेलाय. लंगॉन क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुभा होती बॅटर आकाश पाटीलला 2 धाबा कंप्लीट करण्याची. 2 धाब्याने धावफलक 4 अंकावर जाऊन पोहोचलाय. चांगली सुरुवात म्हणावी लागली. एकंदरीत पाहिलं तर 4 षटकांचा सामना. 2 चेंडूवर आतापर्यंत 4 धाबा जोडल्या गेल्यात आणि गोलंदाजासाठी सुद्धा सुवर्ण संधी असेल. लगातार 3 चेंडूवर 3 विकेट घेतल्या तर रितेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज. तर धावसंख्या आपण पाहतोय फलकावर आहेत 4. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आकाश पाटीलला आपण पाहतोय माघारी परतवलं गेले. विकेट क्रमांक पहिला तंबूच्या आश्रयाला जाऊन पोहोचलाय. नवीन बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. डावकुरी आताचा बॅटर आपण पाहतोय अजय. बढती मिळाली या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने 5व्या 6व्या क्रमांकावर हा बॅटिंग करत असतो. पण तो पहिला मॅच आहे. नरनीती वेगळी पाहायला मिळते. यावेळेस अकोटप्याचा चेंडू ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. यावेळेस एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करत असताना आपण बॅटरला पाहतोय. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 5. फायनलचा हा सामना आपण पाहतोय. आपण पाहतोय व्यासपीठावर निखिल दादा जाधव यांचं शुभ आगमन. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. अनेक मान्यवर आपण पाहतोय. मान्यवरांची मांदी आली या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले. गोलंदाज
दीपक अडगा. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. ड्राईव्हचा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस चेंडू अडला गेलाय. आउटफील्ड खराब असल्या कारणास्तव त्या पद्धतीनं पाहिलं तर 2 धावा फलकावर जोडत असताना बॅटर तुषार भोईरला आपण पाहतोय. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली. 7 धावा फलकावर. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना आई गावदेवी साखरवली ए टीम. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू गली रिजनमध्ये जातोय. त्यानंतर मात्र 2 धावा कंप्लीट करत असताना आपण बॅटर तुषारला पाहतोय. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 9 या अंकावर. पहिल्या षटकाचा इथं मात्र खेळ झालाय संपन्न. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 9. एक गड्याचं पतन जरूर झालंय. आकाश पाटील हा मैदानाच्या बाहेर परतला गेलाय. ज्या पद्धतीनं पाहिलं तर पहिल्या विकेटचं पतन झालं. नवीन गोलंदाज आपण पाहतोय दुसऱ्या षटकाकरिता. दशरथ हा गोलंदाज. अजयच्या विरोधात गोलंदाज ट्रॅकवर कॅमेरा एंड कडून सज्ज होताना. यावेळेस चांगला चेंडू. यावेळेस चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला. बाकीचं काम केलं यष्ट्यांच्या मागे अक्षय. पुण्याचे एकदा गोलंदाज दशरथ गोलंदाज ट्रॅकवर. सिमेंटची विकेट त्याचाच वापर करत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज दशरथला पाहतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला निर्धावच्या स्वरूपात. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. चांगला झेल इथे मात्र कंप्लीट करत असताना विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर तंबूच्या आश्रयाला. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या परतीला गेलाय. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रोहित भोईर दाखल झालाय. एकंदरीत 2 विकेट्स गमावल्या गेलेत. इथून मात्र भागीदारी निर्माण करावे लागेल. मोठी धावसंख्या उभारायची असेल तर भागीदारीला खूप महत्त्व आहे मैदानाच्या आतमध्ये. ती भागीदारी मात्र या 2 बॅटरला करावे लागेल. तुषार आणि रोहितला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर दशरथ चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 1 विकेट मिळवली गेली. कुठली धाव आतापर्यंत खर्च केली गेली नाही. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस चांगला चेंडू ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला. यावेळेस स्ट्राईक एंडला फेकी झाली. कॉलिंग चुकीची ठरली आणि विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. तर रनआउटच्या स्वरूपात 3ऱ्या विकेटचं पतन आपल्याला होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. दुसरी धाव धोक्याची ठरली. योस्नो वेट या 3 शब्दाला मात्र खूप महत्त्व असतं मैदानाच्या आतमध्ये. ते समतोल मात्र साधता आलं नव्हतं आणि रोहित या बॅटरला मात्र तंबूच्या आश्रयाला जावं लागलं. नवीन बॅटर आपण पाहतोय अमर. गोलंदाजी ट्रॅकवर दशरथ सज्ज होताना. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. अलॉन द कार्पेट स्विरलेग क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला. यावेळेस फेकी झाले. फेकी थोडीशी वाईड कारणास्तव इथे मात्र 2 धावा कंप्लीट करत असताना बॅटरला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 12 या अंकावर.
सदानंदजी पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. पिळंजे खुर्द. यावेळेस चेंडू अभेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय आणि इथे मात्र झेल सुटलाय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद बॅटरला मिळतोय. त्या दरम्यान इथे मात्र पलून 3 धाबा कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली कॉलिंग पाहायला मिळाली आणि त्याचंच रूपांतर मात्र आपल्याला 3 धावेमध्ये जोडत असताना बॅटर अमरला मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. धावसंख्या 3च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 15 या अंकावर. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. एकंदरीत आत्तापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चांगली धावसंख्या उभारली गेली. त्या पद्धतीनं पाहिलं तर बॅटिंग करत असताना आई गावदेवी साखरोली ए टीम. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय परंतु चेंडू डिक्लेअर झोनमध्ये निघून जाईल एका धावेकरिता. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 16. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 16. म्हणजेच 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अजून 12 चेंडूचा खेळ बाकी असेल या इनिंगमध्ये. एकंदरीत पाहायला गेलं तर 8ची सरासरी गाठली गेली या 2 षटकामध्ये. परंतु 4 षटकांचा सामना म्हटला तर 40पेक्षा जास्त धावा एक फायटिंग टोटल मानलं जातं. त्या टोटलपर्यंत हे बॅटर घेऊन जातील का हा मोठा प्रश्नचिन्ह उद्भवलाय मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र चांगली गोलंदाजी केली जाईल का. तिसऱ्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाला मात्र ही जबाबदारी सोपवली जाईल. गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय राहुल हा गोलंदाज. तर मैदानात पाणी घेऊन जायचंय. धन्यवाद. आपण जातो हे व्यासपीठाकडे जिथे शुभ सन्मान केला जाईल. आपल्यात उपस्थित आहेत भिवंडी ग्रामीणचे सन्माननीय आदरणीय विकासाचे वारे शांतारामजी मोरे साहेबांचे इथे शुभ सन्मान करण्याकरिता मी या स्पर्धेचे आयोजक नियोजक जनक ग्रामपंचायत पिळंजे खुर्दचे उपसरपंच मोहनजी मुकणे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आदरणीय शांतारामजी मोरे साहेबांचा इथे शुभ सन्मान करायचा आहे. आपण पाहू शकता इथे शुभ सन्मान केला जातोय. आदरणीय सन्माननीय विकासाचे वारे शांतारामजी मोरे साहेबांचा शाही सन्मान केला जातोय. धन्यवाद साहेब. आपल्या माहितीसाठी आपण आपल्या मंडळाकडून आदिवासी गरजू मुलगी जिचं लग्न जमलंय तिच्याकरिता तिच्या आई बाप नाही आहेत तिच्याकरिता 50,000 रुपयाची आपण मदत करत आहोत. प्रतीक्षा रमेश मुकणे ह्या गरजू मुलगीला आपण 50,000 रुपयाचं मदत करत आहोत. ह्या आपल्या माहितीसाठी तिच्या लग्नाकरिता पूर्ण खर्च मंडळाकडून केला जाणार आहे. त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. त्यानंतर आपण पुढील सत्कार मूर्तीकडे वळणार आहोत. आदरणीय सन्माननीय किशोर जाधव साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतो या पुढच्या एकदा या स्पर्धेचे आयोजक मोहनजी मुकणे जींना की आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. सन्माननीय आदरणीय किशोरजी जाधव साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय.
आपण पाहू शकता मायेची उबदार शॉल, प्रेम आणि शांतीचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा मान सन्मान, शाही सन्मान या व्यासपीठाच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय राजारामजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान समाजसेवक आहेत. त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी अजयजी बगले यांना विनंती करतोय, आपण पुढे या. आदरणीय सन्माननीय राजाराम पाटील साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे जनक समाजसेवक अजयजी बगले यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय श्री रत्नाकर जाधव साहेब शिवसेना उपतालुका प्रमुख यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी संजय अनंत पाटील यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आपण पाहू शकता शुभ सन्मान केला जातोय आदरणीय सन्माननीय रत्नाकर जाधव साहेबांचा. शिवसेना उपतालुका प्रमुख आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरून करत आहोत आयोजकांच्या माध्यमातून. I got facts over tracks, isn't that spitting slow, spitting fast, I could roast, I could gas, think I'm okay at last, but I don't know if that can आपल्यात उपस्थित आहेत कोलेकर साहेब यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी मोहनजी मुकणे यांना विनंती करतोय, आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आपण पाहू शकता शुभ सन्मान साहेबांचा केला जातोय. आदर सन्मान या व्यासपीठाच्या माध्यमातून, या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत निखिल दादा जाधव शिवसेना तालुका प्रमुख यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी पुण्याच एकदा मोहनजी मुकणे यांना विनंती करतोय. आपण पाहू शकता निखिल दादा जाधव शिवसेना तालुका प्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष चे ते सदस्य आहेत, त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. दादा आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल मनापासून आभार. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत रघुनाथजी पांढरे साहेब माजी उपसरपंच शेडगाव, यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी अजयजी बगले यांना विनंती करतोय की आपण रघुनाथजी पांढरे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय अमोलजी मुकणे, श्रमजीवी संघटना सक्रिय कार्यकर्ता, यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय. मोहनजी मुकणे यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. धन्यवाद धन्यवाद. धावसंख्या 30 आहे. त्यानंतर आपण जात आहोत व्यासपीठाकडे. उपस्थित आदरणीय सन्माननीय किशोरजी हुमणे साहेब उपस्थित आहेत, समाजसेवक, त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी मोहनजी मुकणे यांना विनंती करतोय, आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. त्यानंतर आपण पुढील सत्काराकडे वळणार आहोत. आदरणीय सन्माननीय अनिलजी वाघद समाजसेवक, यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी अजयजी बगले यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. अनिलजी वगद जींचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर पाहू शकता. मायेची उबदार शॉल, प्रेम आणि शांतीचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मान देऊन
त्यांचा शाही सन्मान या व्यासपीठाच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर आपण पुढील सत्कारकडे वळणार आहोत. राजन बालावड यांना विनंती असेल आपण समोर या. आपला शुभ सन्मान करण्याकरिता मी मोहनजी मुकणे यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. राजन वलावड. तर आपण शुभ सन्मान करत आहोत राजन वाल्यावड यांचा. मी मोहनजी मुकणे यांना विनंती करतोय की त्यांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. इथे मात्र शाही सन्मान केला जातोय. आपण पाहू शकता शुभ सन्मान केला जातोय राजन वाल्यावड यांचं. आपला खूप खूप आभार. विशेष करून या स्पर्धेकरिता त्यांचा खूप मोलाचा वाटा, त्यांचा शुभ सन्मान. तर आपण पाहू शकता भिवंडी ग्रामीणचे आदरणीय मान्य श्री शांतारामजी मोरे साहेब आपल्यापासून रजा घेत असताना, साहेब आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आपले मनापासून आभार. विकासाचे वारे शांतारामजी मोरे साहेब आपल्यापासून रजा घेत असताना अनेक मान्यवर त्यांच्या सोबतीला आपण व्यासपीठावर पाहिलेत, तर मात्र आपल्यापासून रजा घेत असताना बिजी शेड्यूल असताना सुद्धा आपल्यापर्यंत या स्पर्धेकरिता ते दाखल झाले. धन्यवाद 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 म्युझिकल ग्रुप. धन्यवाद धन्यवाद तुमचं धन्यवाद मानव तेवढं कमी. खूप चांगला आवाज वाजवण्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. धावसंख्या फलकावर आहेत 35. शेवटचा चेंडू या इनिंग मधील अंतिम चेंडू असेल चौथ्या षटकातील. यावेळेस चांगला चेंडू, बॅटची एज होती, विकेटचं पतन, इनिंगची समाप्ती, पहिल्या इनिंगची समाप्ती. धावसंख्या बनवली गेली आहे आई गावदेवी साखरोली ए टीमने 35. आता मात्र विजयाकरिता या धन्यवाद 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 धन्यवाद. तसेच शापरवरून प्रमुख पाहुणे आले ते योगेश संगारे सर, तुम्ही सुद्धा स्टेजवर येऊन बसायचं आहे.
योगेशजी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न तसेच व्हायचे. अनिल पाटील यांनी सुद्धा स्टेजवरून विराजमान व्हायचं आहे. अनिल पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. योगेशजी आपण प्रमुख पाहुणे आपण स्टेजवरून विराजमान व्हायचे. तर पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धाबा बनवल्या आहेत 35 आई गावदेवी साखरोली ए टीमने. 36 धाबांचं टार्गेट मात्र पार करावा लागेल. अडगापाडा टीम समोर हे लक्ष असेल. कोणता संघ मात्र विजयाचा आनंद साजरा करेल, कोणता संघ मात्र पराभवाचं दुःख लपेल हे 24 चेंडू आपल्याला सांगून जातील. सलामीचे बॅटर्स मैदानात दाखल झालेत. चेतन आणि अक्षय ही आघाडीची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चला आई गावदेवी साखरोली ए टीम क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आई गावदेवी साखरोली ए टीम आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. धर्मा गोरखने यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. अडगापाडा टीमसाठी हे बक्षीस लावलं गेलंय. 36 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. कोणती परिस्थिती खचून जायचं नाही. जिथे खचलात तिथे अपयश आले तिथूनच नवी सुरुवात करा, नक्की यशस्वी व्हाल. हे करावं लागेल ह्या टीमला. तर एकंदरीत पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं तर 2 षटकामध्ये 16 धावा होत्या आणि नंतरच्या 2 षटकामध्ये पाहिलं तर मात्र 20 धावा 29 धावा जोडता आल्या. कुठेतरी चांगली गोलंदाजी राहिली. अंतिम षटकामध्ये मोठ्या पटक्यापासून दूर ठेवण्याचं काम मात्र गोलंदाजीने केलं. तर मात्र 36 धावा कराव्या लागतील या चषकावर मात्र नाव कोरायचं असेल तर. परंतु या 35 धावा डिफेंड करायच्या असतील तर मात्र आई गावदेवी साखरोली ए टीमला चांगली गोलंदाजी करावी लागेल. अडगापाडा संघाच्या कुठल्याही फलंदाजाने लगातार जर 2 षटकार मारले तर वैभव भोर आणि रितेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज आले त्यांना. तर सलामीच्या आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. स्ट्राईक इनला अक्षय तर नॉन स्ट्राईक इनला चेतन. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय आकाश पाटील. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आकाश पाटीलची. हे काम मात्र अंतिम सामन्यामध्ये करावं लागेल. परंतु या बॅटरच्या माध्यमातून पाहिले तर आतापर्यंत चांगली फलंदाजी राहिली. चांगले बॅटर आपल्याला या फायनल मॅचमध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये पाहायला मिळेल. तसेच आकाशने जर हॅट्रिक केली तर अंकलेश पाटील याच्याकडून 1100चा कॅश प्राइज आलेला आहे. दुसऱ्या इनिंगला होती सुरुवात. पहिला चेंडू अप्रतिम राहिला. निर्धाव चेंडून सांगता केली गेली. आकाश पाटील त्यासाठी जाणला जातोय आणि पहिला चेंडू अचूक टप्प्यावर मात्र हाताळला गेलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. पहिला चेंडू आकाश पुण्याचे एकदा. यावेळी चेंडू हवेत आहे. संधी बनले. अमर पाटील चेंडू खाली. इथे मात्र चुकी घडली. सोपा झेल सोडतोय सुनील पाटील. काय सांगू शकतोस, किती झेल मागात पडू शकतो? झेल पकडणं खूप गरजेचं असतं. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही उतरता फलंदाजाला ही मात्र संधी मिळते. संधीचं मात्र सोनं येईल का या बॅटरच्या माध्यमातून? आकाश पाटील चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस अजून एक चांगला चेंडू प्रश्न विचारणार राहिलाय. नॉन स्ट्राईककडे पैकी केली जात नाहीये. कुठलीही धाव या चेंडूवर नाहीये. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. एकच धाव फलकावर जोडता आली. चांगली गोलंदाजी आकाश पाटील मैदानाच्या आतमध्ये करत आहेत या फायनल मॅच मध्ये. सुनील पाटील दोन्ही संघ अतिशय तुल्यबल आहेत.
चुरस बघायला मिळणारच. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय, झेल पकडला गेलाय. विकेट क्रमांक पहिला तंबूच्या आश्रयाला माघारी परतवला गेलाय चेतनला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते ना तिथे नशिबाला सुद्धा कमीपणा घ्यावा लागतो. काय झेल पकडला बॅकवर्डमध्ये आणि विकेटचं पतन आपण मैदानाच्या आतमध्ये होत असताना चेतन ह्या फलंदाजाला मात्र तंबूच्या आश्रयाला जात असताना पाहिलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय दशरथ. चांगली गोलंदाजी आकाश मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. आतापर्यंत फक्त एकच धाव खर्च केले. यावेळेस चेंडू अभेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. अजून एक गड्याचं होतंय पतन. विकेट क्रमांक दुसरा मैदानाच्या परतीला. तर हॅट्रिक घेतली तर आकाशसाठी अंकलेश पाटील याच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आले आहेत. हॅट्रिकला चान्स आहे. एकंदरीत पाहिलं तर काय गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये कमालीची गोलंदाजी करत असताना सचिन पाटील पाहिलं तर एक धाव जी आले ती झेल सुटलाय. त्यानंतर मात्र एक धाव फलकावर जोडली गेली. नवीन बॅटर आपण पाहतोय सूरज. यावेळेस चेंडूला ढकललं गेलंय. स्क्वेअर द विकेट. एक सिंगल इथं मात्र फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 2. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2वर 2 अशी परिस्थिती आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 36 धावांचा पाठलाग करत असताना आडगापाडा टीम आई गावदेवी साखरोली टीमच्या विरोधात. चांगली गोलंदाजी राहिली आकाशची. कमालीची गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये आपण त्याला पाहिले. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. ज्या पद्धतीनं गोलंदाजीच्या माध्यमातून पाहिलं तर पहिला चेंडू डॉट राहिला. दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल आली. तो चेंडू सुद्धा झेलच्या स्वरूपात होता. झेल सुटला त्यानंतर एका धावेमध्ये रूपांतर झालं. तिसरा चेंडू निर्धाव राहिला. चौथा आणि 5व्या चेंडूवर विकेट संपादन करत असताना आपण आकाश पाटीलला मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. शेवटच्या चेंडूवर एक सिंगल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत. 2वर 2 अशी परिस्थिती बॅटिंग करत असताना आडगापाडा टीम 36 धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाजी ट्रॅकवर दुसरं षटक शैलेश मार्गस्थ होत असताना यावेळेस पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा राहिलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. सुरुवात चांगली झाली. गोलंदाजीच्या माध्यमातून पाहिलं तर आत्मविश्वास देणारा हा चेंडू असावा. निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज आपण पाहतोय शैलेश. जरूर बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंगमध्ये 35 धावा फलकावर जोडता आल्यात. कमालीची बॉलिंग आतापर्यंत राहिली आहे. यावेळेस चांगला चेंडू, जोरदार अपील, हाईट फॅक्टर यावेळेस पंचांनी बघितला गेला. नॉट आऊट घोषित केलं. लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकावर जोडली गेली. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 3. चांगली गोलंदाजी सचिन पाटील पाहिलं तर प्रत्येक चेंडू प्रश्न विचारणारा राहिलाय आतापर्यंत. हात खोलू दिले नाहीत बॅटरला. तुमच्याकडे चांगली लाईन लेंथ असेल तर मात्र प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणारा राहतोय. तेच करत असताना गोलंदाज शैलेश आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 धाबा फलकावर आहेत. 36 धाबांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये आकाश पाटीलची चांगली गोलंदाजी राहिली. 2 धाबा देऊन 2 विकेट्स मिळवल्या.
आणि विकेट खूप फॅक्टर राहिलाय या दुसऱ्या इनिंगमध्ये. तेच पहिल्या षटकामध्ये आपण आकाश पाटीलच्या माध्यमातून पाहिलं. दुसऱ्या षटकामध्ये शैलेश चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले गेलेत. एकच धाव लीग बायच्या स्वरूपामध्ये त्याने खर्च केले. एकंदरीत आतापर्यंत कमालीची गोलंदाजी करत असताना आई गावदेवी साखरोली ए टीमला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अडगापाड्याच्या विरोधात गोलंदाजी करत असताना यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेला. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू निघून जाईल एका धावेकरिता. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 4. तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक प्रगती पथावर. स्ट्रायकिंगला सूरज. यावेळेस चेंडू सरळ डिक्लेअर झोनमध्ये निघून जातो एका धावेकरिता. एक धावेने मात्र धावफलक हलतं ठेवलं जात आहे. धावसंख्या आपण पाहायला मिळते 5 अंकावर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. दुसरा षटक मार्गस्थ आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आकाश पाठोपाठ शैलेश हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये करत आहे. गोलंदाज शैलेश. पुन्हा एकदा अक्षय पाटीलला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. च्या पद्धतीनं पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला सूरज, तर गोलंदाजी ट्रॅकवर शैलेश. पुन्हा एकदा गोलंदाज तयार अक्षयच्या विरोधात. यावेळेस चांगला चेंडू यॉर्क, पूर्णपणे यॉर्क केला होता. चांगला चेंडू. प्रश्न विचारणार राहिला मैदानाच्या आतमध्ये शैलेशचा. जोरदार अपील पाहायला मिळाली. पंच आपल्या निर्णयावर ठाम. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली या षटकामध्ये सुद्धा. या षटकामध्ये विचार केला तर 3 धावा गरजा केल्यात. अंतिम चेंडू टाकण्याकरिता शैलेश. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि चांगला झेल इथे मात्र कंप्लीट करत असताना विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर अक्षय. तिसऱ्या विकेटचं पतन झालं. एकंदरीत धावसंख्या पाहिली तर 5वर 3 अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकंदरीत सचिन पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. इथून मात्र 12 चेंडूमध्ये विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 31. 15.5 अशी सरासरी गाठावी लागेल. अशा पद्धतीनं पाहिलं तर ही सरासरी खूप मोठी आहे. परंतु मैदानात कुठलंही लक्ष मोठं आणि छोटं नसतं. तुम्हाला मेहनतीच्या कष्टाच्या जोरावर मात्र करावा लागतोय. पूर्णपणे आडगावाडा संघाला बॅटपूर्व ढकललेला आहे. आता जर हा सामना जिंकायचा असेल तर फटकेबाजी करायला लागेल तरच सामना जिंकू शकतोय. तसेच साखरोली संघ अतिशय टिचून गोलंदाजी करतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. तिसरे षटक हाताळण्याकरिता रोहित. यावेळेस चुकी घडली आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून पंचांचा इशारा येतो वाईट बॉलचा. अशा चेंडूंपासून दूर राहावं लागेल या गोलंदाजाला. सूरज हा बॅटर आपण पाहतोय. नॉनस्ट्राईक एंडला दीपक अडगा. ही जोडी मात्र महत्वपूर्ण असेल. ह्या मॅचचं चित्र पलटवण्याची धमक आहे या जोडीमध्ये. यावेळेस ऑप्शनचा बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉलचा. धावसंख्या
1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 7. 12-29 असं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये स्पेअर मारा पाहायला मिळतोय रोहित भोईरचा. यावेळेस चुकी घडली आमर पाटील कडून. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. स्ट्राईकवर आणलं गेलंय दीपक अडगाला. एके धावेने धावफलक जाऊन पोहोचले 8 या अंकावर. गोलंदाज आपण पाहतोय रोहित पुन्हा एकदा दीपक अडगाच्या विरोधात. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. लॉंग ऑन क्षेत्रामधून क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचेल. तुषारचं चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र कलेक्शन चुकीचं ठरलंय. कलेक्शन चांगलं झालं असतं तर मात्र चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं मैदानाच्या आतमध्ये. 2 धाबा इथे मात्र कंप्लीट करत असताना बॅटर दीपक अडगाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 2 धाब्याने धावफलक दुहेरी अंकामध्ये 10 या अंकावर जाऊन पोहोचलाय. तसेच प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले रितेश पाटील यांच्याकडून अडगापाडा संघासाठी. गोलंदाज रोहित यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त भरणा पाहायला मिळतोय. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 11. गोलंदाज रोहित यावेळेस अजून एक स्पेअर मारा. व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 12. एकंदरीत असं पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी दीपक अडगाच्या पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न असफल राहिला आतापर्यंत. लगातार 2 चेंडू वाईड हाताळले गेलेत. सुरुवात सुद्धा वाईडनं केली होती या गोलंदाजानं. आपल्या लाईनमध्ये गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस चांगला चेंडू, चांगली लाईन यावेळेस पाहायला मिळाली. कमबॅक करणं खूप गरजेचं आहे मैदानात. जेव्हा जेव्हा तुम्ही उतरता कमबॅकला खूप महत्त्व आहे आणि तेच कमबॅक करत असताना रोहितला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. धावसंख्या स्थिर 12. यावेळेस अजून एक स्पेअर मारा. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 13. या षटकामध्ये विचार केला तर आतापर्यंत 5 व्हाईट बॉल हाताळले गेलेत. 5 धावा मात्र गिफ्टच्या स्वरूपात फलकावर जोडण्यात मदत केली आहे गोलंदाजानं. यावेळी चेंडू हवेत आहे. संधी बनली आहे. संधीचं सोनं इथं मात्र केला गेलाय आणि जाळ्यात अडकवलं गेलंय. दीपक अडगाला विकेटचं बदल. जाळ्यात अडकवलं गेलं. दीपक अडगाला मात्र माघारी परतवण्यात यश आले. प्रयत्न नेहमी हिमतीवर करा. गमतीवर सुद्धा तर दुनिया सुद्धा टाळ्या वाजवते आणि हीच हिंमत मात्र या गोलंदाजाने दाखवली. 5 चेंडू वाईट टाकल्यानंतर मात्र 1 चेंडू महत्त्वपूर्ण ठरला आणि दीपक अडगाला मात्र मैदानाच्या बाहेर परतवण्यात यश आलं. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नाव कर. न्यू बॅटर आपण पाहतोय आतिश. यावेळेस क्षेत्ररक्षण चांगलं आहे. स्ट्रायकर एंडकडे फेकी झाले परंतु कॉलिंग चांगली राहिली. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट केली गेली. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 14. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. च्या पद्धतीने पाहिलं तर या षटकामध्ये 5 चेंडू वाईड हाताळले गेलेत. यावेळेस चांगला चेंडू, चांगल्या चेंडूने मात्र तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 14. तर सुनील पाटील कोण बाजी मारणार? एकंदरीत इथून आपण विचार केला तर 6 चेंडूमध्ये विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 22. 6-22 असं समीकरण.
परंतु अनिल पाटील, क्रिकेटच्या मैदानात कुठलंही समीकरण मोठं नसतं. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कोणता संघ विजय होईल हे भाकीत करणं म्हणजे मूर्खाचं लक्षण. अगदी बरोबर. तरी आडगावडा संघ सुद्धा हार मारणारा नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत झुंजाची तयारी असते त्यांची. अगदी बरोबरच. अंधारातून सुद्धा वाट निर्माण करता येते, फक्त मनात जिद्द हवी. ही जिद्द मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल या दोन्ही बॅटरला. 6-22 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उभं ठाकलंय. कोणता संघ विजयाचा आनंद साजरा करेल, कोणता संघ पराभवाचं जोखं लभेल हे 6 चेंडू आपल्याला सांगून जातील. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय तुषार. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय आतिश. या वेळेस काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? सरळ चेंडू एसट्यावर आदळलाय, फर्निचर उद्ध्वस्त झालाय. विकेट क्रमांक 4 जाईल मैदानाच्या बाहेर. थँक्यू. सुरुवात चांगली झाली 4थ्या षटकाची. एकंदरीत पाहिल्या तर इथून 5 चेंडू विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 22. आयुष्यात रिस्क घ्यायला शिका, कारण रिस्क आहे तिथे विजय फिक्स आहे. रिस्क घ्यावी लागेल या बॅटरला. इथून मात्र 5 चेंडूमध्ये 22 धावा कंप्लीट कराव्या लागतील या चषकावर मात्र नाव कोरायचं असेल. परंतु ज्या पद्धतीने पाहिलं तर गोलंदाजाने चांगली सुरुवात केली. विकेटने मात्र इथं सुरुवात करत असताना तुषार भोईरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. आत्मविश्वास दुणावला असेल या गोलंदाजाचा. तुषार, संजय अंकुश रावते यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाते. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 15. आता मात्र 5-21 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फुल टॉस होता, पुरेपूर फायदा तोटा आले नाही. चेंडू सरळ डिक्लेअर झोन मध्ये निघून जाईल एका धावेकरिता. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 16. आता मात्र 4 चेंडू विजयाकरिता 20 धाव्यांची आवश्यकता. एकंदरीत 3 हिट मात्र मारावे लागतील. क्रिकेटमध्ये काही होऊ शकते जर तर या शब्दाला मात्र थारा नाहीये. यावेळेस पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा अतिरिक्त भरणा राहिलाय. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 17. तर मात्र चेंडू शिल्लक असतील 4. विजयाकरिता 19 धावा. 4-19 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. एखादा मोठा फटका मात्र आशा पल्लवित करू शकतोय अडगापाडा टीमच्या बाजूनं. यावेळेस फॉलोथ्रूमध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला गोलंदाज तुषारनं. त्यानंतर मात्र डीपमधून क्षेत्ररक्षणापर्यंत पोहोचेल. मुभा होती एक सिंगल कंप्लीट करण्याची. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 18 या अंकावर. आता मात्र 3 चेंडू आणि विजयाकरिता 18 धावा. म्हणजे 3 चेंडूमध्ये 3 षटकार खेचावे लागतील, तेव्हाच मात्र चषकावर नाव कोरता येईल. हे कोरलं जाईल का? ही मेहनत मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाईल का? गोलंदाज तयार. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. चेंडू तिथेच गरंगळत राहिला. कुठलेही धाव इथे मात्र मिळाले नाहीये. आता मात्र 2 चेंडू 18चं समीकरण. आता मात्र आबा का बाहेरचं, परंतु एखादा स्क्वेअर चेंडू सामन्याची रंगत वाढू शकतोय. गोलंदाज तयार. तुषार. यावेळेस चांगला चेंडू निर्धाव चेंडूनं समाप्ती केली. तर मात्र औपचारिकताच बाकी राहिले. 1 पाऊल दूर सदस्य चषक 2024 वर नाव कोरण्यापासून आई गावदेवी साक्रोली ए टीम. चंद्रकांत शंकर पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय.
आणि यावेळी चेंडू निघून गेला टिकले झोन मध्ये. चॅम्पियन ठरलाय आई गावदेवी साक्रोली ए टीम. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक टू अडगापाडा टीम. अभिनंदन अभिनंदन आई गावदेवी साक्रोली ए टीम चॅम्पियन ठरलाय सदर चषक 2024 चा. धन्यवाद. धन्यवाद बँजो पार्टी, आपले सुद्धा मनापासून आभार. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. मानावे तेवढे कमी आपण पाहतोय म्युझिकल ग्रुप यांचा खूप खूप धन्यवाद. खूप चांगला आपण मान्यवरांचं स्वागत केलं. अभिनंदन पुण्याच्या एकदा आई गावदेवी साखरोली ए टीम. हार्ड लक टू अडगापाडा. आपण सुद्धा चांगला खेळ केलात, द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलात. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर बसून घ्यायचंय. आपण शुभ सन्मानाकडे बोलणार आहोत. अजय बगले आपण इकडे यायचंय. तसंच मॅन ऑफ द मॅचचा जो किताब आहे राहिलाय तो प्रत्येकाने घेऊन जायचा आहे. दूधगंगा संघाचा योगेश पाटील. त्याला पुण्यात डीजेला आम्ही थांबवतोय कारण की मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना विनंती असेल आपण बसून घ्यायचंय. आपण शुभ सन्मानाकडे बोलणार आहोत. आपल्यात उपस्थित आहेत
आपल्यात उपस्थित आहेत अनिल जी पाटील, समाजसेवक, जागा मालक. आपण त्यांचा शुभ सन्मान करणार आहोत. मी मोहनजी मुकणे यांना विनंती करतोय की अनिल रामचंद्र पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे. समाजसेवक, जागा मालक यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून.